नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओत आपले स्वागत आहे। माझ्या चॅनलचे नाव मराठी विजन आहे। त्याला जाऊन एकदा सबस्क्राइब करा आणि मग आपण पुढे व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत AEPS म्हणजे काय। मित्रांनो, AEPS म्हणजे आधार एनेबल पेमेंट सिस्टम। मित्रांनो, AEPS ही एक सर्व्हिस आहे जी बँकेद्वारे प्रत्येक कस्टमरला दिली जाते। खूप सारे लोक कस्टमर बँकेचे जे काही आहे ते या सर्व्हिसचा लाभ घेत आहे। बऱ्याच लोकांना या सर्व्हिसबद्दल आणखीन माहिती नाही आहे। तर आज आपण जाणून घेऊया की AEPS कसं ॲक्टिवेटेड करतात आणि या सर्व्हिसचे आपल्याला काय काय बेनिफिट आहे। तर सर्वात अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि या व्हिडिओला कमेंट आणि लाईक करा। चला तर मग व्हिडिओकडे वळूया। मित्रांनो, AEPS द्वारे आपण ऑनलाईन व्यवहार करू शकतो, पैशांची देवाणघेवाण करू शकतो, खात्यात किती रक्कम शिल्लक आहे ते चेक करू शकतो, मिनी स्टेटमेंट काढू शकतो। अशा बऱ्याच काही सुविधा AEPS मार्फत दिल्या जातात। मित्रांनो, AEPS सर्व्हिस आपल्याला ॲक्टिवेट करण्यासाठी बँकेत जावं लागते। तिथे एक अर्ज द्यावा लागतो। त्या अर्जात असं नमूद करायचं आहे की आम्हाला AEPS सर्व्हिस ॲक्टिवेट करायची आहे। आता झालंय असं की लाडकी बहीण योजनेचे ज्या महिलांचे 3,000 रुपये बँकेत आलेले आहे त्यांचे थंब AEPSशी ॲक्टिवेटेड नाही, त्यांना आधारून पैसे काढण्यासाठी प्रॉब्लेम येत आहेत। त्यांना बँकेत जाऊन त्यांची AEPS सर्व्हिस ॲक्टिवेट करून घ्यावी लागणार आहे। AEPS सर्व्हिसेसचे खूप लाभ आहेत। तुम्ही तुमच्या गावात कोणत्याही AEPS सर्व्हिस सेंटरवर जाऊन तुम्ही तुमचे पैसे विड्रॉल किंवा आधार पेमेंट करू शकतात, बॅलन्स इन्क्वायरी करू शकतात, स्टेटमेंट काढू शकतात। जर तुमची AEPS सर्व्हिस ॲक्टिवेट नसेल तर आत्ताच बँकमध्ये जा आणि त्यांच्याकडून AEPS सर्व्हिस ॲक्टिवेट करा आणि याचा लाभ घ्या। आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल त्या व्हिडिओला सबस्क्राइब करा, चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला शेअर करा आणि लाईक करा। धन्यवाद।